नमस्कार, मी यमुना. कुक विथ यमूमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत कितीही सारण भरलं तरी न फुटणारी, काठापर्यंत सारण पसरलेली खमंग खुसखुशीत तिळगुळ पोळी. सुरुवातीला पोळीची कणिक भिजवून ठेवू. त्यासाठी मी इथं 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय, 2 टेबलस्पून हरभरा डाळीचं पीठ घेतलंय, त्यात चवीनुसार मीठ घातलंय. हे सगळं एकत्र मिसळून घ्यायचं. मोहनसाठी 4 टीस्पून तेल घेतले, ते फोडणीच्या भांड्यात कडकडीत करून पिठात घातले. तेल गरम असल्यामुळं सुरुवातीला चमच्यानीच पिठात मिसळून घ्यायचं. नंतर हातानेच पिठातल्या गाठी मोडून घ्यायच्या. गाठी मोडून झाल्यात. आता थोडं थोडं पाणी घालत पीठ भिजवून घ्यायचं. पीठ अगदी घट्ट भिजवायचं नाही किंवा अगदी पातळ भिजवायचं नाही. चपातीच्या पिठा इतपत सैलसर भिजवायचं. हे बघा, पीठ भिजवून झालंय. अगदी घट्ट नाही किंवा अगदी पातळ नाही. पीठ भिजण्यासाठी झाकून ठेवून सारणाची तयारी करू. मीडियम गॅसवर कढई तापायला ठेवली. त्यामध्ये 1.5 वाटी गावरान तीळ भाजायला घेतलेत. ते एकसारखे हलवत राहायचं. तीळ भाजत आले की त्याचा रंग थोडा गुलाबीसर होतो. तडतड असा आवाज येतो. आकाराने थोडे मोठे होतात. तीळ भाजले, थंड करायला ठेव. त्याच गरम कढईत 1 वाटी शेंगदाणे भाजायला घेतलेत. ते डाग न पाडता एकसारखे हलवत राहायचं. शेंगदाणे खमंग भाजलेत, थंड करायला ठेव. शेंगदाण्यानंतर 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा किस भाजायला घेतलाय. त्याला पण न करपवता एकसारखं हलवत राहायचं. खोबरं हलकंसं बदामी रंगावर भाजायचं. खोबरं हलकंसं बदामी रंगावर भाजले, थंड करायला ठेव. आता गॅस बारीक करून 1 वाटी हरभरा डाळीचं पीठ भाजायला घेतलंय. सुरुवातीला 2 मिनिटं त्याला कोरडंच भाजायचं. 2 मिनिटं पीठ कोरडं भाजले. त्यात 1 टेबलस्पून तेल घातले. तेलाने पिठात झालेल्या गाठी मोडून परत अजून 1 टेबलस्पून तेल घातले. तेल पिठाचा अंदाज घेत घालायचं. परत एकसारखं हलवत पिठातल्या गाठी मोडून घ्यायच्या. पीठ बेसन लाडूला भाजतो तसं बदामी रंगावर भाजायचं. पीठ भाजत आले. 5 मिनिटं झाले पीठ भाजतोय त्याला. तेल थोडं कमी वाटतंय म्हणून अजून 1 टेबलस्पून तेल घातलं. बेसन पीठ भाजायला एकूण 3 टेबलस्पून तेल लागलं. बेसन पीठ भाजत आले त्यामुळं ते परत तेल सोडायला लागले. वास पण खमंग येतोय. बेसन पीठ भाजले, थंड करायला ठेव. शेंगदाण्याची टरफलं काढली. त्याला मिक्सरच्या भांड्यातनं पल्स मोडवर फिरवून बारीक पूड करून घेतली. खोबऱ्याला हाताने थोडंसं चुरून घेतलंय. मिक्सरच्या भांड्यात तीळ घातले. त्यातच हाताने चुरलेलं खोबरं घातलंय. चमच्याने दोन्ही एकत्र मिसळून घेतले. मिक्सर पल्स मोडवर फिरवून दोन्हीची पूड करून घेतली. परातीत शेंगदाण्याची पूड काढून ठेवली. त्यातच तीळ खोबऱ्याची पूड काढली. भाजलेलं बेसन त्यात घातलं. आता सुरीने बारीक केलेला 1.5 वाटी गूळ त्यात घातला. गूळ साधाच घेतलाय. हे सगळं हाताने एकत्र मिसळून घेतलं. आता परत थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून पल्स मोडवर फिरवून घ्यायचं, म्हणजे गूळ एकसारखं सारणात मिसळेल. तिळगुळ पोळीचं सारण तयार झाले. मला पोळीतलं सारण असंच आवडतं. यात हवं तर वेलची, जायफळ पूड घालू शकता. सारण तयार करेपर्यंत पीठ चांगलं भिजले. आता पोळ्या करायला घ्यायच्या. हे भिजवलेलं पीठ परत एकदा हाताने एकसारखं मळून घ्यायचं. आता उंड्याच्या पारीसाठी या भिजवलेल्या कणकेतनं छोट्या लिंबा एवढी कणकेची गोळी करून घेतली. पोळी लाटताना पोळपाट लाटण्याला चिकटायला नको म्हणून तांदळाच्या पिठात घोळवून तिची पुरी एवढी पातळ पारी लाटून घ्यायची. तांदळाच्या पिठावर पोळ्या लाटल्यामुळं त्या खुसखुशीत होतात. पारी पुरी एवढी पातळ लाटून झाली. आता उंडा करायला घ्यायचा. ही लाटलेली पारी डाव्या हातावर ठेवून उजव्या हाताने त्यात बसेल तेवढं सारण भरायचं. मोदकाप्रमाणे पारीच्या कडा चिमटून एकमेकांना जोडत उंडा करायला घ्यायचा. कडा चिकटवत असताना वर असणारं सारण बोटाने खाली दाबून घ्यायचं. ह्या कडा सगळ्या जोडून झालेत. कडा जोडून वर राहिलेला कणकेचा भाग काढून टाकायचा. आणि गोळा चपटा करून तांदळाच्या पिठात बुडवून बोटाने दाबून घ्यायचा, म्हणजे सारण कडेपर्यंत जातं. परत तांदळाच्या पिठात घोळवून लाटायला घ्यायचा. लाटत असताना मधून मधून तांदळाचं पीठ लावायचं, म्हणजे ती पोळपाटाला चिकटत नाही. पोळी उलटून दोन्ही बाजूनी लाटायची, म्हणजे कणकेचा भाग पातळ होतो.
तसंच ती जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटायची. पातळ लाटलेली पोळी खायला खुसखुशीत लागते. पोळी पातळ लाटून झाली, सारण पण कडेपर्यंत पसरलंय. आता भाजायला घ्यायची. पोळी भाजायला मीडियम गॅसवर तवा तापायला ठेवले. त्याला पहिले तर तेल लावून घ्यायचं. तव्यावर पोळी टाकली, तिला सुरुवातीला अजिबात धक्का लावायचा नाही, तिला हळूहळू पचवू द्यायची. हे बघा, तिला खालून असे बबल दिसायला लागले, पचायला लागली. आता उलटवायची. उलटल्यानंतर तिला तेल लावायचं, तुम्ही तूप पण लावू शकता. आणि खालची बाजू पचवू द्यायची. खालची बाजू पचली, आता उलट्या बाजूला पण परत तेल लावायचं. दोन्ही बाजूनी पोळी खरपूस भाजायची. दोन्ही बाजूनी पोळी खरपूस भाजली. तिची गरम वाफ जाण्यासाठी पापड भाजायच्या जाळीवर थंड करायला ठेवायची. अजून एक पोळी करू. इथं मी पुरणपोळीला उंडा करतो तसा करणार आहे. त्यात पण भरपूर सारण बसतं. कणिक तांदळाच्या पिठात घोळवून दोन्ही हाताच्या बोटाने तिला गोल गोल फिरवत वाटी करायची. जेवढी मोठी वाटी पातळ करता येईल तेवढी करायची. अधूनमधून तांदळाचं पीठ लावायचं, म्हणजे हाताला चिकटत नाही पीठ. हे भरपूर मोठी वाटी झाली. आता याच्यात बसेल तेवढंच सारण बसवायचं. आणि अंगठ्याने सारण आत दाबत दाबत उंडा करायचा. उंडा गोल गोल फिरवत पारीच्या वरच्या कडा जवळ आणत मिटवून घ्यायच्या. कडा जवळ घेत असताना मधल्या बोटाने सारण खाली दाबत राहायचं. उंड्याचं तोंड बंद करून हे वर राहिलेलं पीठ काढून टाकायचं. हा तयार उंडा तांदळाच्या पिठात घोळवून लाटायला घ्यायचा. लाटायच्या अगोदर उंडा बोटाने दाबत दाबत गोल गोल फिरवायचा, म्हणजे सारण कडेपर्यंत पोचतं. पोळी उलट सुलट करत दोन्ही बाजूनी पातळ लाटून घ्यायची. मधून मधून पीठ लावायचं. कणिक सैलसर भिजवल्यामुळे सारण अगदी कडेपर्यंत पसरलं जाते. पोळी अगदी पातळ लाटून झाली. आता भाजायला तव्यात टाकू. पोळी तव्यावर टाकल्यावर तिला लगेच उलटायची गडबड करायची नाही. तिला हळूहळू असे बबल यायला लागतात, मगच उलटायची. हे बघा, आता पोळी उलटायची. तिला तेल लावून घ्यायचं. परत खालच्या बाजूने थोडी पचवू द्यायची. खालची बाजू पचली, परत उलटून त्या बाजूला पण तेल लावून घ्यायचं. थोड्या वेळाने ती पण बाजू उलटून घेतली. दोन्ही बाजूनी पोळी खरपूस भाजून घ्यायची. दोन्ही बाजूनी पोळी खरपूस भाजली. थंड करायला जाळीवर ठेवते आणि याचप्रमाणे उरलेल्या पोळ्या करून घेते. सगळ्या तिळगुळ पोळ्या करून झालेत. साजूक तुपाबरोबर खायला तयार आहेत. आता यातली एक पोळी मोडून बघू. सहज मोडली जाते. आता ही अर्धी पोळी उघडून बघू. अगदी कडेपर्यंत उघडली जाते आणि सारण पण भरपूर आहे. सगळ्यात महत्त्वाचं, पोळी खुसखुशीत किती झाली बघू. पोळीचा छोटा तुकडा हातात घेऊन मोडू. अगदी अंगठ्याने पण त्याचे तुकडे होत आहेत, म्हणजे पोळी खुसखुशीत झाली. मग मंडळी, तिळगुळ पोळीचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. परत भेटू नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका.